ए रेवती, तू एक काम कर, हिला घरी घेऊन जा. मी आणि गुप्ते थांबतो इथे. नाही नानाजी, अहो अथर्व यांना शोधत इथे आला आणि तुम्ही इथे नसलात तर मी नाही जायची. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक. बरं प्रज्ञा, तू तुझं काम सुरू कर लगेच. हो ठीक आहे. अथर्व, कुठे गेला होतास तू? कुठे गेला होतास? तुला सांगितलं होतं ना, न सांगता जायचं नाही कुठे. रेवती, तरी मी नेहमी सांगायचे अथर्वला की असं न सांगता कुठे जाऊ नको, कुणाचा हात सोडू नको. पण माझं ऐकेल तर ना. अगं अशी शांत कशी, आणि हिच्यामुळे माझा पोरगा हरवला. अरे यार काय आहे, मी काही केलेलं नाहीये. काही केलं असतं ना तर माझा पोरगा हरवलाच नसता. तू लक्ष ठेवायला पाहिजे होतं ना, काहून नाही असं केलं? अरे मी काय करायला पाहिजे होतं? मला फोन आला होता म्हणून गेले मी. आणि हरवलाच आहे ना, तो किडनॅप थोडी झालाय. काय इश्यू करताय उगाच? मला काही बोललीस ना तर ऐकून घेते मी, पण माझ्या पोराबद्दल एक आवश्यक जरी काढलं ना, तू सोडणार नाही मी तुला, कळलं ना? राधिका शांत हो तू. तू आई झाली असती ना तर तुला कळलं असतं पोरगा हरवलं म्हणजे काय होतं ते. तू कोणाला सांगतेस राधिका? तिच्या समोर बडबड करून सुद्धा काही फायदा नाही. आणि ही काय कोणाची आई बनून त्याची काळजी घेणार? मला लहान मुलं तसेही आवडत नाही. अच्छा, म्हणजे अथर्व तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडे मुद्दाम होऊन दुर्लक्ष केलं. हो, काही काय बोलताय? असं काही नाहीये. काही काय, अथर्व तुमच्या सोबत असताना हरवला याचा अर्थ पहिला संशय हा तुमच्यावर जातो. आणि कशावरून तुम्ही त्याला कोणालाही पळवू दिलं नसेल? ए काय? जास्त आवाज करायचा नाही हा. आवाज खाली, आता आत टाकेन. अरे यार हे काय आहे? पोलीस काय, अटक काय? हे सगळे मिळून मला पोलिसांकडे देत आहेत. प्रज्ञा एक सेकंड, मी हिच्या वतीनं मी सॉरी म्हणतो. मान्य आहे तिची चूक झाली, पण तुम्ही सगळे सुतावरून स्वर्ग नका काढू. आधी माझ्या मुलाला शोधूया ना आपण. अच्छा, म्हणजे आता माझा मुलगा का? रेवती प्लीज, टोमणे नंतर मार मला. आधी अथर्व सापडणं महत्वाचं आहे की नाही? राधिका ताई, सकाळच्या आत मी अथर्वला तुमच्या समोर उभं करेन. प्लीज. आणि तुम्ही दोघं, अथर्व जर सापडला नाही ना तर तुम्हा दोघांना आत टाकेन चौकशीसाठी, कळलं ना? कुठे होतास रे तू? आता मी तुला कधीच सोडून जाणार नाही. नक्की? नक्की. अथर्व, इकडे बाळा. मावशी, तू होतीस म्हणून तुझे आभार कसे मानू काही कळूनच नाही राहिलं बघ मला. रडू नका ते, रडू नका. अहो देवानं धाडलं बघा मला तिथं, आणि तुमचं पोरग मिळालं. मला बी लई समाधान झालं बघा. बरं, येते मी आता. चंद्रा मावशी, उद्या सकाळी नानाजींकडे येशील का? कशाला? ये ना, तू आलीस की सांगते. बरं, चालेल. नानाची, येते मी. अथर्व, शाण्यासारखं वाग बरं का? हं?
राधिका फोन वाजतोय तुझा. मी सांगू का गुरुनाथला? दे बोलते. हॅलो. हा राधिका, सापडला का अथर्व? प्रज्ञा काय म्हणाली? हा सापडला? नाही, काही नाही कळलं अजून. अथर्व अजून सापडला नाही. सापडला नाही? काय ग, असं का सांगितलंस गुरुनाथला? राधिका, अगं तो जर आत्ता इथे आला ना तर तू खोटी पडशील. रेवती, नानाजी, ज्या माणसाने मला संसारात एकटं पाडलं त्याची चिंता मी काऊन करू? आज जर अथर्वला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? माले, किती बदललीस ग तू. दादा, परिस्थितीने मला बदलवलं. यापुढे मी फक्त अथर्वचा, माझा आणि माझ्या बरोबर असलेल्या प्रेमाच्या माणसांचाच विचार करते. यांचा सोडून मी दुसरा कसलाही विचार करणार नाही. यांचं यातड तिळतिळ तुटू दे स्वतःच्या पोरासाठी, म्हणजे यांनाही कळेल आपलं माणूस हरवलं की काय होतं ते. राधिका, तू जो निर्णय घेतलायस ना तो अगदी योग्य आहे. हो बरोबर आहे, शोधू दे त्याला. नाहीतर काय, मला तर वाटतं अथर्व आणि गुरुनाथ दोघांना भेटूच देऊ नकोस. कसला आलाय हा बाप. मला तर असा राग येतो ना, हा शिवशिवताच. काय नात्यांच्या भिंतीमध्ये येतात ना, त्यामुळे हे काही बोलू शकत नाही. सॉरी नाना, पण मला असं वाटतं की राधिका वहिनी, हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. गुरुनाथ आणि अथर्वचं नातं कसं टिकवायचं हे तुम्ही ठरवायचं. नाहीतर ते शनाया आहेच तुमचा संसार मोडायला. गुप्ते भाऊ, शन्यानी माझा संसार मोडला, मी काहीच बोलले नाही. तिने माझा अपमान केला, मी सगळं सहन केलं. पण आता ही माझ्या पोराला, अथर्वला त्रास देऊन राहिली. नाही, आता सोडणार नाही मी. तिला 14 वरत्न दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही ही राधिका. अथर्व, आज कधी सापडला हा? रात्री आली. मग तुला मला कळवावं असं वाटलं नाही का? यांना टीव्हीला माझ्या संसारात आणून बसवली तेव्हा सांगायला आला होता तुम्ही. याचा अर्थ हिला रात्रीच सगळं कळलं होतं, पण तुला त्रास व्हावा म्हणून सांगितलं नाही तिने. सरळ सरळ इन्सल्ट केला तुझा. नाही, ही अक्कल तिची नाही आहे. तिला अक्कल शिकवणारे बरेच जण आहेत ना.